आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत सारथी हजारो प्रवाशांची पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. 30 सप्टेंबर 2025 या दिवशी पहिली महिला लोको पायलट म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सुरेखा यादव यांना आज आपण आमंत्रित केले. शांतता, आनंद आणि तृप्तीचं तेज आज त्यांच्या चेहऱ्यावर झळकतंय. त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत. सुरेखाताई नमस्कार. नमस्कार. कसा झाला तुमचा निरोप समारंभ? निरोप समारंभ खूपच छान झाला. म्हणजे तो एक अविस्मरणीय क्षण होता सगळ्यांसाठीच, ज्यांनी ज्यांनी तो पाहिला आणि नंतरही ज्या लोकांना माहिती झालं. तो खरंच एक खूपच अविस्मरणीय दिवस होता मला. शेवटची गाडी कुठून कुठे तुम्ही प्रवास केलात? शेवटची गाडी 18 सप्टेंबर 2025ला कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथपर्यंत. हां, अशी तुमची शेवटची ही गाडीची सफर झाली. हो, एक लोको पायलट म्हणून. होय. आणि मुंबईकरांचं म्हणाल तर सगळं जीवनच ह्या रेल्वेशी जोडलेलं आहे. होय. आणि त्या रेल्वेचं सारथ्य तुम्ही केलं. 36 वर्ष 7 महिने एवढी प्रदीर्घ सेवा तुमची लोको पायलट म्हणून, आणि त्यातही आशियातली पहिली महिला लोको पायलट. हे खरोखरच आम्हा समस्त स्त्रीवर्गासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. तुम्हाला स्वतःला काय वाटतं की एक महिला म्हणून आपण हे करू शकलो? खरं पाहायला गेलं तर हा प्रवास खूपच लांबचा होता. जवळजवळ 37 वर्ष म्हणता येईल आपल्याला. मागे वळून पाहताना मलाही आश्चर्य वाटतं की मी हे संपूर्ण एवढे दिवस किती वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतून इथपर्यंत आपण आलो. म्हणजे सुरुवातीला माझी ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस सहाय्यक लोकोचालक म्हणून आपल्या भारतामध्येच नाही तर आशिया खंडात मुलींनी हे काम केलेलं नव्हतं. पण माझी नियुक्ती झाल्यानंतर तो मी निर्धार केला की जरी कोणी केलेलं नसेल तरी आपण हे करायला काही हरकत नाही. आलेली संधी ही सोडायची नाही. का तर केवळ आणि केवळ मुलगी आहे म्हणून. कारण सोबत ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांची जी परीक्षा होती तीच परीक्षा मी दिली होती. बरोबर. त्यांची शैक्षणिक पात्रता तीच होती. सायको टेस्ट त्यांची झाली, माझीही झाली होती. मेडिकल माझी झाली, त्यांचीही झाली होती. मग फक्त मी मुलगी आहे म्हणून मी काम नाही करायचं किंवा आजपर्यंत कुणीही केलेलं नाही आहे म्हणून हे कारण मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी विचार केला की हे काम आपण प्रयत्न करून बघायचं आणि नंतर विचार करायचा. अच्छा. पण त्यावेळेला तुमच्या घरातनं पाठिंबा मिळाला? काय वय होतं तुमचं तेव्हा? 23 वर्षी. आणि घरून तुमच्या पाठिंबा मिळाला या प्रकारची नोकरी करण्याचं धाडस एका परीने, कारण आधी कोणीच त्या क्षेत्रात गेलेलं नाही म्हणून. नियुक्ती झाल्यानंतर ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्यानंतर कळालं की आपल्या भारतामध्ये हे कोणी केलेलं नाही आहे. सगळीकडेच समजलं की अरे एक मुलगी आली आहे आणि आपल्याकडे कोणी मुलींनी हे काम केलेलं नाही. हे खूप मोठं एक आश्चर्य होतं सगळ्यांनाच की अरे इथं कसं काय सिलेक्शन झालं. परत माझं सगळं चेक केलं गेलं की बाबा अपॉइंटमेंट लेटर, नाव, हे सगळं बरोबर आहे का, मेडिकल केलेलं सगळं बरोबर होतं. म्हणजे सोबतचे जे कोणी विद्यार्थी होते माझ्यासोबत परीक्षेला आलेले की उमेदवार, आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्यानंतर सगळं पाहिलं तर सगळं व्यवस्थित. ज्यांचं फक्त एक की ते कुमारी सुरेखा भोसले असं होतं आणि बाकीचे कुमार होते. हाच फरक होता. म्हणजे मला मनापासून इच्छा नव्हती हा मिळालेला योग आहे तो सोडण्याची. कारण मला तसं पाहायला गेलं तर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होतं, चेंज करून कुठेही मिळू शकलं असतं. तरी मग नंतर विचार केल्यानंतर मग मी निर्धार केला. पण मुलींना दिलेलं नव्हतं ना आजपर्यंत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी भारतीय रेल्वेला एक धन्यवाद देते की त्यांनी मला या पदासाठी नियुक्त केलं आणि शेवटपर्यंत मला संधी दिली सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवण्याची. वा. घरच्या लोकांनी तेवढंच प्रोत्साहन दिलं. सोबतच्या सगळ्या कलिग्स होते, सोबत होते किंवा सिनियर्स होते, ज्युनियर्स होते, त्यांनी पण खूप प्रोत्साहन दिलं. पण धाडसही वाढवलं की मला बारीक सारीक ज्या गोष्टी असतात काम करताना त्या शिकवल्या मला. कारण हे बाहेर ट्रेनिंग स्कूल नसतं याचं किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस नसतात. गाडी कशी चालवायची असते किंवा कुठले प्रॉब्लेम्स आल्यानंतर तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे असतात किंवा स्वतःमध्ये एक ते निर्माण करून घ्यावं लागतं की आलेल्या परिस्थितीशी तोंड कसं द्यायचं. कमीत कमी वेळात तुम्ही अगदी अचूक निर्णय घेऊन त्याचं रिॲक्शन आले पाहिजे तुमच्याकडून. ते महत्त्वाचं आहे. प्रसंगावधान खूप महत्त्वाचं आहे कारण पॅसेंजरची खूप मोठी जिम्मेदारी आपल्यावर असते. बरं. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही काही ठरवून या क्षेत्रामध्ये आला नव्हतात,
पण गव्हर्नमेंट कॉलेजमधून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्ही पूर्ण केलं आणि त्यानंतर एक शासकीय नोकरीसाठी तुम्ही अर्ज केलात. होय. आणि त्यानंतर तुमची सुरुवातीला लेखी परीक्षा, त्यानंतर तुम्ही म्हणालात सायको टेस्ट. तर ही काय प्रकारची परीक्षा असते? सर्वसाधारण सहाय्यक चालक, मालगाडी चालक, मोटरमन आणि हायस्पीड लोको पायलट मेल्स जे असतात त्या सगळ्यांची प्रत्येक पदावरती प्रमोशन होताना सायको टेस्ट घेतली जाते. प्रसंग अवधान म्हणजे तुमची कुठल्याही प्रकारे रिॲक्शन काय होते, की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला एक समजा अडचण आली किंवा एखादं संकट आलं तर त्यामध्ये तुमची रिॲक्शन काय होते, की लवकरात लवकर तुम्ही कशी सॉल्व्ह करू शकतात. त्याच्यासाठी ते मानसिक क्षमता खूप मोठी मानसिक लागते. क्षमता म्हणजे रेस्पॉन्स कसा आहे तुमच्या समोरच्या ॲक्शनला, रिॲक्शन कशी आहे तुमची. समजा अचानक तुमच्या समोर काही पडलं, झाड पडलं किंवा काही पडलं तर तुमची रिॲक्शन काय असायला पाहिजे. एमर्जन्सी ब्रेक, गाडी थांबवणे, झाडाकडे बघणे नाही, गाडी थांबवणे. किंवा सिग्नल अचानक अगेन्स्ट झाला, लाल झाला तरी तुमची ॲक्शन काय, तर गाडी थांबवायची. बरोबर. सुरुवातीची जी आमची अपॉइंटमेंट असते हां, हां. ती सायको आधी घेतली जाते, बरोबर. मग त्याच्यानंतरच मेडिकल असते. बरोबर. पण मग त्या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये तुमच्या कशा प्रकारचे प्रश्न होते? आणि त्यावेळेस आम्हाला असं म्हणजे 100 प्रश्न वगैरे असं म्हणजे रिटर्न होती. म्हणजे ते की वेगळी वेगळी चित्र दिलेली असायची, मग त्याच्यात मेमरी चेक करतात किंवा चित्र एकसारखी दिलेली असतात, त्याच्यातून वेगळं कुठलं असतं. पण ते कसं असतं, कमी वेळात जास्त करायचं असतं. बरोबर. 1-2 तुम्ही करू शकता, पण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न जेवढे तुम्ही सोडवता आणि बरोबर सोडवता ते बघितलं जातं. स्पर्धा किंवा परीक्षा मेमरी जी असते बघतात तसं. बरोबर. किंवा एखादं मिसिंग ते असतं किंवा असे अवघड असतात आणि असे हळूहळू असं सुरू करत जातात आणि एकदम असं स्पीडमध्ये अर्ध्या मिनिटाला एक असं ते एक परीक्षेचं एक पॅटर्न असतं आणि ते पॅटर्न प्रत्येक वेळेस ते चेंज करत जातात. मग ही सायको टेस्ट झाली. सायको टेस्ट झाल्यानंतर मग मेडिकल A1 मेडिकल असते आमची. चष्मा नसायला हवा आणि ते एक रेंज असते ती आयसाईटची किंवा पूर्ण मेडिकल असते. मग ती वैद्यकीय परीक्षा, ती वैद्यकीय उत्तीर्ण झाला. परीक्षा झाली. साताऱ्याहून तुम्ही मुंबईला परीक्षा देण्यासाठी हो, आलात. ही पहिली परीक्षा पुण्यात झाली होती लेखी, हा. आणि सायको आणि ओरल मुंबईत झाली होती, मुंबई सेंट्रलला. अच्छा. ती 88 मध्ये झाली. म्हणजे एक वर्षांनी कॉल यायचा, त्यामुळे असं वाटायचं ते आपण फेल झालो की काय एवढा वेळ लागला, म्हणजे काहीतरी नसेल आपण वेळ पास लागला, झालो, हा. आपण पास नसेल झालो असं पण वाटायचं ना. बरोबर. हो, मेडिकलला पण स्टफ होती ना. बरोबर. हो. त्याचा रिझल्ट येईपर्यंत 5-7 दिवस गेले. म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ मी PME पास झाले होते. पण प्रोसिजर आणि परत मला लेटर मिळेपर्यंत मग 13 फेब्रुवारी 1989 मध्य रेल्वेमध्ये रुजू झालात हो तुम्ही. झाले ना. तोच दिवस म्हणजे एक महत्वाचा इतिहासातला दिवस होता. खरे. हा केवळ तुमच्यासाठी नाही तर समस्त भारताच्या भारतीयांसाठी रेल्वेच्या आहे. इतिहासात आणि रेल्वेच्या भारताच्या इतिहासात आहे, एशियाच्या निश्चितच. इतिहासात. सहाय्यक चालक या पदावरती तुम्ही रुजू झालात आणि मग सुरुवातीला प्रशिक्षण होतं की कसं? रुजू झाल्यानंतर आम्हाला प्रशिक्षण असतं. त्यावेळेस आमचं कल्याण ट्रेनिंग स्कूल होतं, ड्रायव्हर्स ट्रेनिंग सेंटर कल्याण. तिथे आमचं सहाय्यक चालकाचं एक प्रशिक्षण केंद्र आहे. ते 6 महिन्याचं ट्रेनिंग आमचं झालं. त्याच्यामध्ये लोकोमोटिव्ह, रूल्स रेग्युलेशन्स, सिग्नल्स, बऱ्याच जो काही पोर्शन असतो तो शिकवला जातो आणि त्यानुसार आमची परीक्षा घेतली जाते आणि उत्तीर्ण झाल्यानंतरच मग आम्हाला लाईनवरती पाठवतात. अच्छा. बरं, यापूर्वी तुम्ही कोणत्याही प्रकारची गाडी म्हणजे स्कूटर किंवा कार वगैरे असं काही चालवलेलं होतं? नाही, गाडी कुठली चालवली नव्हती मी. एवढ्या मुली कुठं चालवत होत्या. 86 मध्ये कोण, बरोबर. सायकल सुद्धा फार कमी. आणि कधी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की मी हे काम करीन आणि असं की बाबा मला हे व्हायचं वगैरे असंही नव्हतं. पण ते आपण चालत गेलो, प्रयत्न करत गेलो आणि हाताशी आलं. मग ते असं अचानक नव्हतं आलं. आपण एवढं शिक्षण घेतलं होतं, परीक्षा दिली होती, त्या पास झालो होतो आणि म्हणून हे आपल्याला मिळालं होतं. आपल्या मेरिटवरती तुम्ही हे मिळवलं हां. होतं. मग हे मिळालेलं असं आहे तर ते असंच सोडून देण्यासारखं नव्हतं की सहज मिळालंय म्हणून घेऊ की नको घेऊ. बरोबर. इतरांनी परीक्षा दिल्या होत्या तशाच आपण दिल्या होत्या आणि आपण पास झालोय म्हणजे कुठंतरी त्याला आपण इलिजिबल आहोत, गुणवत्ता होती तेवढी. आपण योग्य आहोत या कामासाठी. बरोबर. आणि योग्य आहोत हे मला आत्ता पटलं ज्यावेळेस मी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही 10 दिवस काम केलं, की आपण योग्य होतो आणि योग्य निर्णय घेतला होता आणि योग्य रीतीने तो शेवटपर्यंत पार पाडला. खूप मोठी गोष्ट आहे. आणि यात तुमच्या आईवडिलांचा पाठिंबा हा सुद्धा फार महत्त्वाचा असेल ना? आईवडिलांचा पाठिंबापेक्षा त्यांनी शिक्षण दिलं म्हणून इथे येऊ शकलो. तर मुलींना शिक्षणामध्ये 10वी-12वी असं झालं की नंतर कुठंतरी आर्ट्स वगैरे असं तिथल्या तिथे कॉलेजमध्ये जाणं, असं पूर्ण केलं की लागली नोकरी, नाही लागली तरी आपलं लग्न करून देणं हेच आपल्या कुटुंबायांचं एक मत असतं.
पण माझ्या वडिलांनी तसं काही विचार नव्हता केला की शिक्षण देणं हे महत्त्वाचं आहे मुलींना. आणि त्यावेळेस डिप्लोमा वगैरेला पण कोणी मुली एवढ्या जात नव्हत्या. तरी मी 11वी-12वीला व्होकेशनल घेतलं होतं. अच्छा. बायोलॉजी ड्रॉप करून टेक्निकल घेऊन, त्यामुळे मला सेकंड इयरला डिप्लोमाला ॲडमिशन मिळालं होतं आणि 2 वर्षात डिप्लोमा कंप्लीट पण झाला. आणि नेमकं 86मध्येच हे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये एक रिक्वायरमेंट आली होती की सहाय्यक चालकासाठी असं असं तुमची योग्यता काय आहे ती असेल तर तुम्ही भरू शकता. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं लेडीज कॅन अप्लाय. अच्छा. ते सगळ्यात महत्त्वाची लाईन होती त्याच्यात. आणि बरोबर. ते लेडीज कॅन अप्लाय बट यू हॅव टू वर्क इन डे अँड नाईट, ते त्याच्यात होतं. पण म्हणलं लेडीज कॅन अप्लाय म्हणजे काय, आपण अप्लाय केलं म्हणजे आपण सिलेक्ट होणार असं थोडी आहे. परीक्षा काय असते ही देऊन बघूया म्हणून मी ती परीक्षा दिली होती. बरोबर. हो. म्हणजे योगायोग बघा की ते पाहणं, त्याच्यात लेडीज कॅन अप्लाय नीट वाचणं. आपण प्रत्येक गोष्ट अशी व्यवस्थित नाही वाचत नाही. बरोबर. पण ते घडायचं होतं. म्हणून ते मी वाचलं तर म्हणलं मग त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्येच तो फॉर्मॅट होता भरायचा, तोच भरला, त्याच्यावरती फोटो लावून ते पाठवून दिलं पोस्टाने. हा. तर मला परत म्हणजे परीक्षेला बोलावणं आलं. लेखी परीक्षा झाली, त्यात कुणी मुली नव्हत्या. त्यांनी 100 वेळा चेक करून पाहिलं की बाबा दोघा-तिघांनी येऊन बघितलं की हे खरंच आहे. म्हणजे त्यांना माहिती असेल या परीक्षेला मुली कधी मुली येत येत नाही तिथे. तर मी त्यांना दाखवलं, म्हटलं हे बरोबर आहे, माझंच आहे, हे नाव माझंच आहे, हे सगळं माझंच आहे. आणि मला आलेलं पत्र पण होतं ना परीक्षेसाठी, हॉल तिकीट जे काही असतं ते पण माझंच होतं. कधी कधी कसं म्हणजे मनात येतं की मुलगी असल्यामुळे हे परीक्षात मला मी पास होते की नाही होते, की असंही असू शकतं की बाबा आहे तर. पण ते तसं नाही की बरोबर परीक्षा घेतली गेली. मला सायकोसाठी कॉल आला 88मध्ये मुंबई सेंट्रलला. सायको पण झाली, तिथेही मुली नव्हत्या, मेडिकललाही मुली नव्हत्या. मला असं म्हणायचं होतं की कुणी केलं नाही म्हणून मुलींनी करू नये असं नाही. आणि आपण करू शकतो की नाही करू शकत मुली, हे आपण केल्याशिवाय कळणार नाही. त्यावेळेस बदलून घेणं खूप सोपं होतं, पण हे सिद्ध करण्याची ही एकमेव वेळ होती. कारण आपण नाही जर सांगितलं, त्याच्यानंतर मुली कधी येणार इथपर्यंतचा प्रवास करून, आणि त्याच्यात यायला किती वेळ लागेल किंवा ही दरवाजे बंद होतील, त्यापेक्षा कोणीतरी पहिली धडक देणं महत्त्वाचं असतं. तर रस्ता आहे तर आपण मागे पाऊल घेणं चुकीचं होतं. कारण तो निर्णय चुकीचा झाला असता माझा. सिद्ध न करता माघार घेणं हे चुकीचं आहे. बरोबर. जवळजवळ 90% काम झालं होतं. अपॉइंटमेंट झाले म्हणजे 90%. 10% फक्त तुमचे प्रयत्न होते. आणि तुमचे प्रयत्न म्हणजे दिलेलं प्रशिक्षण आत्मसात करणे, जे काही शिकवलं जातं ते व्यवस्थित अभ्यास करणे आणि लाईनवर रात्रंदिवस काम करण्याची तयारी ठेवणे, हेच एक होतं. एक मुलगी म्हणून, एक स्त्री म्हणून आपण या क्षेत्रामध्ये जाताना कोणती आव्हानं तुमच्या समोर होती? कदाचित आधी कल्पना नसेल त्या आव्हानांची, परंतु प्रत्यक्षात तिथे सेवेमध्ये त्या आल्यानंतर अनेक वेगवेगळ्या परिस्थितींना आणि अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं असेल. त्याची एक थोडीशी कल्पना आम्हाला द्याल का? रात्री अपरात्री बाहेर काम करावं लागणार मुलींना हे शक्य नसतं, म्हणजे नाहीच आहे. कारण ऑफिसमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये तुम्ही आतमध्ये असता. हो. आम्ही लाईनवर असतो, इंजिनवर कुठेही असू शकतं, यार्डमध्ये असणार किंवा लूपलाईनमध्ये असणार किंवा स्टेशनवर असणार. तुम्ही इंजिनवर एकटेच राहणार ना. बरोबर. म्हणजे सोबत एक लोको पायलट आणि तुम्ही, किंवा तुम्ही लोको पायलट झाल्यानंतर तुमच्याबरोबर एक असिस्टंट लोको पायलट, म्हणजे एकाकीच असतं. वेळ, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, रात्र आहे, दिवस आहे, सेक्शन घाटात आहे की कुठे आहे, असं दररोजची ही जागा बदलली जाते, वेळ बदलली जाते. आणि तुम्ही एकटे असता, तुम्हाला कुठल्या प्रकारची जेवणाची, खाण्याची किंवा झोपण्याची ही वेळ कुठलीही निश्चित नसते. हे सगळं फॉलो करताना तुम्हाला त्रास होतो, घरच्यांनाही होतो. बरोबर. तर ही मोठी जबाबदारी होती. पण माझं ध्येय एकच होतं, कारण मुली हे करू शकत नाहीत मत होतं लोकांचं. ते मला थोडंसं वाटलं की करू शकतो की नाही करू शकतो, आपण करू शकतो. पण तसं पाहायला गेलं तर मुलींवरती, स्त्रियांवरती घरचीही जबाबदारी असते. ती घरची जबाबदारी पेलून बाहेरची जबाबदारी शोल्डर करायची, म्हणजे आपण पेलायची म्हणतो, ते थोडंसं अवघड जातं. पण काही गोष्टी आपण विचार केला की आपण 2च गोष्टी करायच्या, एक संसार आणि एक ही नोकरी. तिसरं पर्याय नव्हता मला. तुम्ही म्हणालात तसं एकाच वेळेला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरीतल्या जबाबदाऱ्या, पण तुम्ही अत्यंत धैर्याने या सेवेमध्ये रुजू झाला होतात आणि तशाच प्रकारे सेवा देत राहिलात. सुरुवातीच्या काळातले तुमचे अनुभव आम्हाला सांगा ना, की कुठच्या भागामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्याची संधी देण्यात आली? सुरुवातीला आमचं पोस्टिंग कल्याणलाच होत असते. हां. आणि कल्याणमध्ये मालगाडीचं जे एक डेपो होता आमचा, तिकडे माझं पोस्टिंग झालं होतं.
आणि तिथून आमची मालगाडी जी आहे, मग ड्युटीवरती ज्या वेळेस आम्हाला ड्युटी दिली जाते त्यावेळेस येऊन मग आम्हाला सांगितलं जायचं की कुठल्या सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा कुठली गाडी आहे वगैरे. ते समजल्यानंतर आम्ही इंजिन रेडी वगैरे करायचो. मग इंजिन रेडी सहाय्यक चालकाचं काम असतं. इंजिन रेडी म्हणजे तो अर्धा तास करायला लागतो, सांगायला 1 तास लागेल. म्हणजे जे काही सेफ्टी पॉईंट्स असतात हां. सगळे चेक करायचं आणि त्याच्यानंतर ते इंजिन आपल्या गाडीला जोडून मग लाईन क्लिअर मिळाल्यानंतर, सिग्नल मिळाल्यानंतर जिकडे आपलं गंतव्यस्थान असतं तिकडे घेऊन जायची गाडी. आणि ते गाडी घेऊन जाताना आपल्याला महत्त्वाचं पाहायला लागतं ते सिग्नल्स असतात. हां. सिग्नल खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला लाल सिग्नलच्या आधीच गाडी थांबवायची असते हं. आणि ही जबाबदारी चालक आणि सहाय्यक चालक दोघांचीही असते. बरोबर. जरी चालक चालवत असला तरी सहाय्यक चालकाने ते वारंवार सांगावं लागतं की सिग्नल येलो आहे, रेड आहे, ग्रीन आहे. त्याप्रमाणे चालकाने ते स्वतः बघून ते फॉलो करून गाडीचं जे स्पीड वाढवायचं, कमी करायचं की थांबवायचं हे ठरवायचं. नियंत्रित करायचं असतं. नियंत्रण हं. आपल्याबरोबर. पण मालगाडी साधारण रोज किती तासांचा प्रवास, तुमची ड्युटी कशी असायची? कल्याणवरून मुंबई दिशेकडे म्हणजे वाडी बंदर किंवा ट्रॉम्बे हां. असं तुम्ही जर गाडी असेल तर तुम्ही 7.5 तासापर्यंत परतीचा प्रवास पण होतो. 8 तासात पूर्ण होते. हां. पण समजा इगतपुरी किंवा लोणावळा असं गेलो तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी येतात परत. अच्छा. कारण तिकडे गेल्यानंतर तिकडे तुम्ही थांबावं लागतं, रेस्ट घेऊन नंतरच दुसरी गाडी घेऊन आपण परतीचा प्रवास करतो. म्हणजे हा एक फरक आहे. इगतपुरी किंवा लोणावळ्याला गेल्यानंतर तुम्ही तिकडे रेस्ट घेणं महत्त्वाचं असतं. लगेच तुम्ही अंडर रेस्ट येऊ शकत नाही. बरोबर. हो. मग तेवढी रेस्ट झाल्यानंतर तर तुम्ही ती गाडी घेऊन परत याल तर तो आणखी वेळ जातो. म्हणजे जायचे 8, यायचे 8, थांबायचे 620 तासानंतरच तुम्ही घरी येता. अच्छा. या सगळ्या नोकरीमध्ये तुम्ही म्हणालात तसं सुरक्षितता हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे इंजिनियर म्हणून ती चेक करणं, गाडीची सुरक्षा हा एक भाग झाला. पण त्याचबरोबर महिला म्हणून आपल्यासाठी सुरक्षित वातावरण हे तुम्हाला कशा प्रकारचं मिळालं? सुरक्षित वातावरण आता हे कुठेच असू शकत नाही आणि सर्व ठिकाणी असू शकतं. आता आश्चर्य वाटतं लोकांना की तुला भीती कशी वाटली नाही, एकटी कुठे कशी जाते. रात्री अपरात्रीचा रात्री प्रवास. अपरात्री म्हणजे रात्री 12, 1, 2 वगैरे असं कुठल्याही वेळेचं हे नव्हतं. केव्हाही जायचं, साइन ऑन करायची, केव्हाही जायचं, ड्युटी संपवायची, केव्हाही ड्युटी चालू करायची, कुठल्याही ऋतूमध्ये. हं. याच्या पाठीमागे आधार होता तो घरच्यांचा होता हां. आणि माझ्या सोबत काम करणारे सगळे कलिग्स होते. म्हणजे पुरुष सहकारी जे होते सगळे त्यांनी खूप काळजी घ्यायचं. माझं रात्रीची ड्युटी असेल तर स्टेशन टू अपयार्ड, अपयार्ड टू स्टेशन. स्टेशनवर आपण कोणी 24 तास चालू असतं म्हणजे कुणी नाही कुणी ड्युटीवर असतं. त्यातलंच कुणीतरी मग ते स्टेशनवरून आम्ही यायचो, सोबत जायचो. एकटं कधी पडले नव्हते मी अच्छा. मालगाडीवरती असताना. म्हणजे सुरुवातीला आम्ही मालगाडीवरती सहाय्यक चालक म्हणून काम केलं, नंतर मालगाडीवरती चालक म्हणून काम केलं. तोपर्यंत 4-5 वर्ष झाली होती. हां. फक्त की एकाकी असतात यार्ड्स वगैरे, हं. त्यामुळे थोडंसं वाटायचं. पण नंतर माहिती झाल्यानंतर कसं की ओळख झाल्यानंतर कसं लोक ओळखायला लागले मला. हं. आणि मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी मी एवढी 37 वर्ष व्यवस्थित काम केलं म्हणजे किती सुरक्षितता आहे ह्याचं मला तरी प्रचिती आलेली आहे. बरं. पण तुम्ही स्वतः काय प्रकारची काळजी घेत होतात या काळात? म्हणजे आपली भूमिका कशी असली पाहिजे? जाण्या येण्याच्या वेळा कधीच निश्चित नसायच्या. त्यामुळं आपल्यावर म्हणजे कसं की पटकन आपण स्टेशनला उतरलं की अपयार्डला पोचायचं, हं. हं. कोणीतरी असायचं. तोच जास्त मला त्रासदायक होता. हां. तो जो काळ होता मालगाडीवरती जाण्याचा आणि येण्याचा. हं. पण माझ्यासोबत जे पण होते सगळ्यांनी खूप काळजी केली माझी की मला एकटं कधी कुठं सोडलं नाही. स्टेशनपर्यंत रात्रीचं असेल तेव्हा, दिवसा काही प्रश्नच नव्हता. बरोबर. ती काळजी जी ज्या लोकांनी घेतली तो खूप महत्त्वाचा काळ होता की आणि त्यामुळे मी इथपर्यंत येऊ आणि शकले. अगदी तरुणपणीचा तुमच्या. हो, तरुणपणे लग्नाच्या आधीच्या गोष्टी आहेत त्या. बरोबर. त्यानंतर मग लग्न झालं. हां. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी सुद्धा हो. साथ दिली. हो, त्यांना कल्पना होती की हे असं असणार आहे. हं. थोडं त्रासदायक आहेच आहे, पण एक खूप मोठी गोष्ट आहे. पण आजपर्यंत मला त्यांच्याकडून खूपच साथ मिळाली. त्याशिवाय हे करू शकले नसते. कारण की कुठल्याही वेळी जाणं येणं घरच्यांना, आपण दिवसा जरी जाऊन आलो तरी घरी त्रास होतो. हं. ॲडजस्ट करायला लागतं, बरोबर. सगळ्यांना तडजोडी कराव्या लागतात. तडजोड करावी लागतं. मग रात्रंदिवस गेल्यानंतर किती तडजोड करावी लागेल ती ज्या त्या व्यक्तीला ठाऊक. मुलंही आली, त्यांनीही खूप ॲडजस्ट केलं. स्वतःला सांभाळलं स्वतःच त्यांनी आणि स्वतःला बरोबर सक्षम बनवले की आई घरी नसताना कुठल्याही वेळी आपलं स्वतःचं टाईमटेबल कसं ठेवायचं. हं. बरोबर. म्हणजे मुलांना सुद्धा दिसत असतं की आपले आईवडील कशा प्रकारचे कष्ट करतायत
आणि ते अर्थातच कुटुंबाच्या सुखासाठीच असतं. नाही त्याप्रमाणे मुलं सुद्धा ऍडजस्ट करायला त्यांना शिकत त्यांची असावीत. जबाबदारी खूप लहानपणीच कळली हां. होती की आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हम्म. हा महत्वाचा भाग होता. कारण जर आपल्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आपल्या, तर मग आपल्याला काम करणं थोडंसं खरंय. मुश्किल होऊन जातं. सुविधा किती असतात, काय असतात, त्याच्यापेक्षा फॅमिलीमध्ये कसं व्यवस्थित सहकार्य मिळतं, त्यावर कुठल्याही प्रकारचं काम असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. खरंय. तर छोटंसं काम जरी असेल आणि ते घरातून आपल्याला व्यवस्थित पाठिंबा नाही मिळाला तर तेही आपण करू शकत नाही. तर एवढं मोठं काम करताना किती सपोर्ट असेल याचा विचार मीही आता करून करून माझा 8-10 दिवसात मी विचार करते की आपण कसं चालत आलो. कारण आता आपल्याला जायचं नाही, तर आता मी विचार करते की मी एवढा प्रवास कसा केला, मागे वळून पाहिलं की मला एक एक दिवस आठवतो असा की कसा कसा आपण काढला तो. बरोबर. तुमची दोन्ही मुलं त्यांनी सुद्धा खूप ऍडजस्ट केलं, खूप तुमच्या शेड्यूलप्रमाणे त्याच्याशी जुळवून घेतलं त्यांनी. त्यांची प्रगती कशी झाली, त्यांचं संगोपन कशा प्रकारे केलं? मला 7 तर आईवडिलांनी शिक्षण देऊन केलं, सासरच्यांनी पण सांभाळून घेतलं, पण सगळ्यात जास्त सांभाळलं ते माझ्या मुलांनी. कारण आईसोबत असू देत नसू देत त्यांनी स्वतःला एकमेकाला सांभाळून राहिले. रात्र दिवस केव्हाही मी जायची केव्हाही यायची. पण त्यांनी एक मुलगा आणि एक मुलगी? नाही, दोन्ही मुलंच आहेत माझी. दोन्ही मुलगे? दोन्ही मुलगे आहेत. दोघंही इंजिनियर झाले. अच्छा. दोघंही व्यवस्थित वेल सेटल्ड आहेत. दोघांची लग्न झालेली आहेत. मोठ्या मुलाला मुलगा पण आहे 2 वर्षाचा. अच्छा. त्याच्यामुळं कार्यक्षेत्रात तर मी इथपर्यंत कार्य केलंच, पण माझं कुटुंब आहे ते कुटुंबियांनी स्वतःला सांभाळून मला सांभाळलं. तुमच्या जोडीदाराविषयी सांगा ना. खूप म्हणजे अजूनही साथ देतात ते. कारण सगळ्यात मोठा आधार होता तो त्यांचाच होता. त्यांचं क्षेत्र कोणतं? ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आपल्या महाराष्ट्र स्टेट पोलीसमध्ये. हां. त्यांना पण रिटायर होऊन 2 वर्ष होऊन गेली. पण रिटायर झाल्यानंतरही त्यांनी माझी साथ जास्त चांगल्या प्रकारे दिली. कारण आता दोघांच्याही कामाच्या वेळा ह्या हो. जास्तीच्याच होत्या तुमच्या? जास्तीच्याच होत्या. आणि त्या काळापासून होत्या की ज्यावेळेस आपल्याकडे फोन वगैरे नसायचे, हा. काही कळत नसायचं आपण कुठे आहोत कसं, त्या काळापासून म्हणजे एवढ्या अडचणीतून आपण पुढे येऊ शकतो. तो छोट्या मोठ्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्याला जर साध्य काही होत असेल तर ते करावं असं माझं मत आहे. कारण छोट्या मोठ्या जर गोष्टींकडे लक्ष देत गेलो तर जो आपला निश्चित ध्येय असतं ते आपण साधू शकत नाही, असं माझे विचार होते. आणि मला त्यात सगळ्यांची साथ मिळाली. ज्युनियर्स होते, सिनियर्स होते, शिक्षक होते, प्रशिक्षक होते, ऑफिसर्स होते. सगळ्यांनी खूप आधार दिला आणि मनोबल वाढवलं माझं. खच्चीकरण कधी कुणी केलं नाही आणि 1-2% ज्यांनी केलं तिकडे मी लक्ष दिलं नाही. हा किती सकारात्मकतेचा भाग आहे तुमच्या मनोवृत्तीचा. असं कधी घडलंय का की एखाद्या ठिकाणी लांब तुम्ही प्रवास करून गेलायत आणि घरच्यांशी संपर्क नाही, त्यामुळे घरातले काळजीत पडलेत? हो, होतं ना. झालं होतं 1-2 वेळा. इगतपुरीला गेल्यानंतर तिकडे काही डिरेलमेंट झालं, घरी पोचू शकलो नाही तर सांगता येत नाही. पण त्यावेळेस एक होतं की माझे पती कंट्रोल ऑफिसला फोन करून विचारायचे की मग तिकडून कळायचं की का नाही आलो वगैरे. एकच पर्याय होता. त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. मग कंट्रोल ऑफिसमध्ये जो PNT असायचा त्याच्यावरती ते विचारायचे, मग ते कळायचं काय ते. तुमच्यामध्ये एक निडरपणा जो आहे की घाबरायचं नाही, आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं, साहस, धैर्य, हे कुठून आलं? माझे वडीलच तसे होते. त्याने कधीच असं मला मुलगी आहे असं समजलंच नाही. म्हणजे प्रत्येक कुठल्याही शेतात काम सांगायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते सांगायचे आणि आम्ही ते करायचो. कष्टाचं जे काम असायचं ते आम्हाला करायची सवय लहानपणापासून होती. आणि हे काम जरा कष्टाचं आहे. आपल्याला इंजिनवरती 3-4 वेळा चढून उतरलं तरी तो एक बॅग घेऊन चढायचं, उतरायचं कुठल्याही ठिकाणी, तोच एक कष्ट. आणि शिवाय पेशन्स पाहिजे आपल्याला. लाईन क्लिअर नाही मिळाली तर पेशन्स ठेवायचं, घरी जायला नाही मिळालं पेशन्स ठेवायचा असतो. आणि त्याच्यामध्ये तुमच्या या अडचणी पण असतात की वॉशरूमला जायला मिळत नाही, पाणी वेळेवर मिळत नाही, कधी कधी चहा प्यायची इच्छा झाली जेवायची तरी पण ते आपल्याला करता येत नाही. म्हणजे एक प्रकारचा आहे त्यागच आहे. एक आपला बॉर्डरवरती कसं फाईट करतात सोल्जर्स, तर एक प्रकारचे आम्ही फ्रंटलाईनचे सोल्जर्सच आहोत. फक्त एवढंच की आमच्याकडे बंदूक नसते, पण आलेल्या परिस्थितीला तोंड देतो आम्ही. साताऱ्यामध्ये मला वाटतं सैनिक प्रशिक्षण संस्था आणि ते वातावरणही तसं काही प्रमाणात, ते शौर्यही तुमच्यामध्ये असेल. हो ना. सकाळी उठलं की अजिंक्य ताराच दिसतो आम्हाला लहानपणापासून. घरातून बाहेर आले की अजिंक्य तारा दिसतो आणि महाराजांची आठवण होते. वा. होऊ शकतं त्यांच्यातले गुण आपल्याकडे 1-2% तरी आले की निडरपणा काय असतो तो दाखवायचा. आपल्याच मातीत आपलं कल्याण कसं करायचं आणि आपल्या मातीसाठी लढायचं कुठेतरी असू शकतं. ती प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मिळाली. बरोबर. वा.
मालगाडीचा प्रवास हा एक अवघड टप्पा होता. त्यानंतर लोकल ज्या आहेत आमच्या सबर्बन्स, हं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. होय. आणि मेल आणि एक्सप्रेस सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये. हो. तर प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा असेल, त्याविषयी थोडं. मालगाडीवरती ज्यावेळेस मी चालक म्हणून माझं प्रमोशन झालं, हं. 1996 पासून मी मालगाडीवरती काम केलं होतं चालक म्हणून. बरं. हं. तोपर्यंत सहाय्यक चालक सहाय्यक म्हणून होता. काम केलं होतं, शंटर म्हणून काम केलं होतं. आता म्हणजे कसं की प्रत्यक्षात स्वतः गाडी चालवणं हा प्रकार माझा नोव्हेंबर 1996 पासून सुरू सुरू झाला, झाला. अच्छा. हं. की सहाय्यक चालकाच्या खुर्चीवरून चालकाच्या खुर्चीवर येणं हं. मुख्य काम. मुख्य काम. हं. म्हणजे जबाबदारी आहे. सगळी जबाबदारी आपलीच आहे. हं. आता एवढ्या दिवस आपण सहाय्य करत होतो चालकाला, की बाबा सिग्नल कसा आहे, इंजिनमध्ये काय आहे, चेक करणं, फील्ड राऊंड करणं, सिग्नल सांगणं, गाडी बघणं, हे करणं. आता आपणच गाडी चालवायची आणि आपणच सगळं बघायचं. हे जो होतं ते नोव्हेंबर 96, तेही प्रत्येक ठिकाणी पहिलीच होत गेले ना. हो, बरोबर. प्रत्यक्षात गाडी चालवणं हे काम करायचं होतं. एका स्त्रीला हा. ही पहिल्यांदा करायची मोठी जबाबदारी होती. हं. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं खूप लक्ष देऊन काम करणं, की दररोज कसं कुठल्या प्रकारचे कुणाकुणाला काय काय फेस करावं लागतं ते स्टडी करून आपण आत्मसात करतो, की बाबा ही चूक नाही झाली पाहिजे, किंवा असं काय झालं तर आपण काय केलं पाहिजे. हे प्रशिक्षण आपसातच केलं जातं, की बाबा तुला काय प्रॉब्लेम झाला होता, तो एकमेकाला सांगून आपण. बरोबर. म्हणजे निरीक्षण शक्ती आणि संवाद दुसऱ्याशी, त्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी हो, तुम्ही हो, शिकत हो. गेलात. कारण गाडी चालवण्याचं प्रशिक्षण बाहेर कुठे मिळत नाही. तुमच्या इतर मोटर ट्रेनिंग मोटर स्कूल ट्रेनिंग असतात, एरोप्लेनचं पण असतं, हो, हो. सगळं असतं. पण आमचं लोकल किंवा मेल ट्रेन चालवण्याचं सेपरेट कुठे गाड्या चालवून आम्हाला प्रशिक्षण दिलं जात नाही आहे. त्या गाड्यांवरतीच हे प्रशिक्षण आम्ही आत्मसात करतो. बरोबर. ही फार मोठी गोष्ट आहे. हा एक महत्त्वाची. फरक आहे. हं. बरोबर. पण मग लोकल ट्रेन चालवण्याचं टेन्शन किंवा दडपण हे किती, का मेल एक्सप्रेसमध्ये अधिक? दडपण तसं मालगाडीपासून ते मेलपर्यंत असतंच, पण फक्त पॅसेंजर ट्रेन्स किंवा लोकल ट्रेन किंवा मेल ट्रेन्समध्ये कसं असतं, पॅसेंजर्स बसलेले असतात, हो. ती रेस्पॉन्सिबिलिटी जास्त असते. प्रवाशांची जबाबदारी असते. प्रवाशांची जबाबदारी खूप जास्त असते. हं. हं. आणि एक दडपण नाही, सवयीप्रमाणे आपण तो पेलत जातो. हां. एखादा आव्हानात्मक प्रसंग किंवा आव्हानात्मक प्रवास असा कोणता सांगाल, की त्यावेळेला तुमचा निर्णय फार महत्त्वाचा होता, जिथे आपली कसोटी लागली असं? असं तर प्रत्येक दिवस असतो. प्रत्येक गाडी काम करताना थोडीफार कसोटी ही असतेच. आपल्याला सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. इंजिनकडे द्यायला लागतं, त्याच्यामध्ये काही बिघाड येईल का, सिग्नलकडे द्यायला लागतं, ओएची वरती द्यायला लागतं, समोर काय येतं की नाही येतं. परत आपण गाडीचं स्पीड किती ठेवायचं आहे कुठल्या सेक्शनमध्ये ते ध्यान ठेवायला लागतं. आणि सबर्बनला तर गाड्यांचे हॉल्ट लक्षात ठेवायला लागायचे. लोकल ट्रेन ज्या आहेत मुंबईच्या, हं. त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तिथे 10 वर्ष मी काम केलं. अच्छा. तिथे कसं की एका हाती काम आहे. हं. मोटरमन एकटाच असतो, गार्ड पलीकडे. गाडी मागच्या कॅबमध्ये हो. असतो. त्यामुळे हे एकट्याने काम करण्याची जबाबदारी सुद्धा खूप महत्त्वाची होती. पण प्रॅक्टिस करून किंवा एवढ्या वर्षाच्या सवयीने सरावाने होतं. सराव पण असतो. आणि आपण स्वतःला एखादी गोष्ट करायचीच आहे हे जेव्हा मनावरती मी घेतलं, त्यामुळे मला ते करायचंच होतं, म्हणून ते आपण ते करतो. हां. हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं मला. अडचणी ह्या येतच राहणार, साध्या कामात सुद्धा आणि मोठ्या कामात सुद्धा. प्रवासी वाहतूक करणं हे अत्यंत जिकिरीचं, जोखमीचं अशा प्रकारचं हे काम होतं आणि ही सेवा तुम्ही दीर्घकाळ केलेली आहे. तर तुमच्या लक्षात राहिलेले असे महत्त्वाचे टप्पे कोणते? लेडीज स्पेशल ट्रेन तुम्ही चालवलेली आहे, मला वाटतं महिला विशेष. हो, तसं पाहायला गेलं तर आल्यापासून खूप लोकांची साथ होती. शिवाय सगळ्यांचे आशीर्वाद होते आणि सगळ्यांना उत्सुकता होती, की आता हे प्रत्येक वेळेस जेव्हा पण मी पाऊल टाकत होते तेव्हा हे पहिलंच पाऊल होतं की एका महिलेचं. बरोबर. हां. त्यामुळे प्रत्येक वेळेस उत्सुकताही होती आणि आश्चर्य पण होतं. म्हणजे महिला स्पेशल गाडी चालवणारी सुद्धा महिला पायलट होती. हो. आणि त्या दिवशी CST वरून गाडी निघाली होती संध्याकाळची, कल्याण महिला विशेष गाडी. हां. तर ती चालवताना मला खूप असं संमिश्र भावना होत्या, की आपण घेतलेला निर्णय किती बरोबर होता. हं. आणि ह्या सगळ्या महिला अगदी मस्त मला आशीर्वाद देत होत्या. कोणी बेस्ट लक देत होतं, हां. कोणी फुलं देत होतं, अच्छा. बेस्ट लक म्हणत होतं. आणि गाडी सुरू झाली आणि कल्याणपर्यंत प्रत्येक स्थानकावरती थांबत गेली आणि महत्त्वाचं अनाउन्समेंट होत होती की महिला विशेष गाडी ही महिला सुरेखा यादव चालवत आहेत. त्यामुळं ज्यांना माहिती नव्हतं तेही लोक बघून जात होते. हां. आणि मला खूप म्हणजे आनंद झाला होता की केवढं कौतुक करत होते सगळेजण. अभिमानाने भरून अभिमानाने भरून म्हणजे कल्याणला पोचल्यानंतर मला खूप म्हणजे अशी फुलांनी कॅब भरून गेली होती माझी. अच्छा. आणि तो खरंच महत्त्वाचा दिवस होता की एक महिलांनी लेडीज स्पेशल चालवण्याचा तो पहिला दिवस होता.
होता. म्हणजे एवढ्या महिला प्रवाशांचं सारथ्य सुद्धा करणारी एक महिला म्हणजे हे पहिल्यांदा घडत होतं. पहिल्यांदा घडलं. त्याच्यानंतर आता घडतच आहे. हो. भारतामध्ये सगळीकडे आता महिला आहेतच, पण तेव्हा ते पहिल्यांदा घडत होतं म्हणून ते आश्चर्य होतं. बरं. त्यानंतर तुम्ही डेक्कन क्वीन सुद्धा चालवलेली आहे आणि वंदे भारत चालवण्याची संधीही तुम्हाला मिळाली. याविषयी सांगा ना. 2010 ते 2025 हा 15 वर्षाचा जो काळ आहे तो मी लोको पायलट मेल म्हणून काम केलं. अच्छा. कारण सबअर्बनला लोकलवरती काम केल्यानंतर पुढचं प्रमोशन हे लोको पायलट घाट असतं. ते घाटामध्ये एक घाट ड्रायव्हरचं म्हणून काम करतो आम्ही, लोको पायलट घाट. तर तेही मी 1 महिना काम केलं होतं की कसाऱ्याहून इगतपुरी आणि इगतपुरी टू कसारा असं गाडी बँक करणं आणि उतरवणं. ते 1 महिन्यानंतर प्रमोशन माझं लोको पायलट मेल म्हणजे आमच्या चालकाच्या ह्याच्यामध्ये हे शेवटचं प्रमोशन असतं. त्याच्यामध्ये 2011 10 मध्ये प्रमोशन झालं होतं माझं लोको पायलट मेल आणि 8 मार्च 2011 बरं. हा तो दिवस आहे. महिला दिन. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचा महिला दिन होता कारण त्या दिवशी मी पुण्याहून मुंबईपर्यंत एक प्रेस्टिजियस ट्रेन म्हणलं जातं महाराष्ट्राची, ती पुण्याहून मुंबईला येते, डेक्कन क्वीन, दख्खनची राणी. दख्खनची राणी मी चालवली होती. आणि त्या दिवशी मुंबईला जे स्वागत झालं माझं ते खूप महत्त्वाचं होतं आणि तोच दिवस लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेला आहे की डेक्कन क्वीन पुणे ते मुंबई ही सुरेखा यादव या महिला लोको पायलट भारतातील चालवली. पहिल्या त्यांनीही त्याचं सारथ्य केलं. खूप छान. आणि तो सोन्याचा दिवस हा इतिहासातला होता. बरोबर. 2011 मध्ये. त्याच्यानंतर 2012-13 मध्ये मी सिनियर इन्स्ट्रक्टरची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यात पास झाले होते आणि मी आमच्या कल्याणच्या चालकांचं जे ट्रेनिंग स्कूल आहे तिथे प्रशिक्षण देण्याचं काम पण प्रशिक्षक म्हणून केलं. अरे वा. बरं. म्हणजे नवीन विद्यार्थी जे रुजू होतात नवीन किंवा मध्ये रिफ्रेशरला येतात ते, किंवा प्रमोशन कोर्सेस, प्रॅक्टिकल्स वगैरे हे सगळं देण्याचं कामसुद्धा एक महिला असूनही मी इन्स्ट्रक्टरमध्ये काम केलं. ते सुद्धा एक पहिली महिला इन्स्ट्रक्टर म्हणूनही मला CA अवॉर्ड पण मिळालं होतं. म्हणजे रेल्वेच्या इतिहासामध्ये अशा अनेक संधी तुमच्यासाठी की जिथे ही पहिली महिला या क्षेत्रातली अशा प्रकारे तुमचं नाव झालं नाही का. अशा अनेक संधी मिळत गेल्या आणि त्या सगळ्या संधी तुम्ही घेतल्यात तितक्याच म्हणजे ते आव्हान तितकंच समर्थपणे तुम्ही पेललं. हो, प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि ते सोनं करण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, माझ्यावर विश्वास टाकला की सुरेखा हे काम करू शकते, त्या व्यक्तींना मी खूप महत्त्व देते. नाहीतर इथपर्यंत संधी देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आत्ता सध्या 2023 मध्ये आपली वंदे भारत चालू झाली. हां. तिचं उद्घाटन झालं फेब्रुवारीमध्ये इथे मुंबईमध्ये आणि मी मार्चमध्ये वंदे भारतचं ट्रेनिंग मला दिलं गेलं. तो एक महत्त्वाचा भाग होता. म्हणजे भारतीय रेल्वेला परत एकदा धन्यवाद देते की मला वंदे भारत चालवण्याची संधीसुद्धा दिली गेली एक महिला असून. वा. आणि महत्त्वाचा त्यातला भाग असा की वंदे भारत ट्रेन 18 ही गाडी आपल्या भारतामध्ये तयार केलेली आहे, मेड इन इंडिया. आणि सगळ्यात पहिली महिला जिने ही मेड इन इंडिया गाडी चालवली सोलापूर ते मुंबई, ते सौभाग्य मला दिलं गेलं. आणि मी सोलापूर ते मुंबई गाडी काम केली. हा विश्वास माझ्यामध्ये जो निर्माण केला गेला, ज्या लोकांनी केला त्यांना खूप धन्यवाद देते. आणि आशीर्वादही सगळ्यांचे मिळाले. शुभेच्छा खूप होत्या माझ्या पाठीशी इथपर्यंत येण्याच्या. आणि ती वंदे भारत काम करून झाल्यानंतर मला खूप जणांनी विश्वास दिला की हे खरंच खूप मोठं कौतुकास्पद काम आहे. होतं आणि हे एक टीम वर्क होतं. हां. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग येतो. बरोबर. तुम्ही म्हणालात की वंदे भारत चालवण्याची संधी दिली गेली, तर वंदे भारतसाठी वेगळं ट्रेनिंग म्हणजे वेगळं कोणतं कौशल्य त्यासाठी आत्मसात करावं लागतं? नाही, ट्रेनिंग म्हणजे असा ती वंदे भारत ट्रेनिंगसाठी सिनियर सुरुवातीला कुठली गोष्ट घडते त्यावेळेस सिनियर लोकांना पाठवलं जातं ना. बरोबर. हं. पण मला वाटलं की एक महिला आहे म्हणून मला पाठवतायत की नाही, मी सिनियर तर होते हां. पण महिला आहे म्हणून पाठवतायत की नाही असं डावललं नाही गेलं. मला हां. असं वाटत होतं. हं. मला असं वाटत होतं पण तसं नाही, मला पाठवलं गेलं. हं. खूप त्यांचे ऋणी आहे मी हं. की ज्यांनी हे केलं माझ्यासाठी, की पाठवलं आणि सक्षम आहे हे सिद्ध करण्याची संधी दिली. खूप छान. आणि आता तुमच्यानंतर अनेक महिला या क्षेत्रामध्ये येत आहेत किंवा येऊ पाहत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? या क्षेत्रामधल्या चांगल्या गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला की आव्हान आहे, महिला करू शकतात हे सिद्ध केलं. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या महिला आपण घरी जबाबदाऱ्या असतात त्या आपण टाळू शकत नाही. त्या जबाबदाऱ्या पेलून घरच्यांचं सहकार्य खूप असायला पाहिजे. कारण आपल्याला
पर्याय नाही आहे, रात्रंदिवस काम हे करावंच लागणार आहे. ही नोकरी अत्यंत कष्टप्रद आहे, त्याच वेळेला मानसिक ताण सुद्धा आणि देणारी आहे. शेवटपर्यंत तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्थिती ही स्टेबल ठेवण्याची परिस्थिती स्वतः निर्माण करावी लागते. बऱ्याच गोष्टी विचार करून सोडून द्याव्या लागतात, कारण कुठलीही वेळ निश्चित नाही आहे आपली. त्याच प्रकारे आपण फॅमिलीकडे एवढं पूर्ण लक्ष देऊ शकत नाही आणि दुसऱ्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला वेळ द्यायला मिळत नाहीये. हो. ही जी तारेवरची कसरत आहे आपल्या मनाची, ती जास्त महत्त्वाची आहे. आणि सरकारकडूनही आता हा ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या द्यायला सुरुवात केलेली आहे, होत आहेत. कारण जिथे जिथे महिला वाढतील तिथे तिथे त्यांना हे करणं आवश्यक ठरेल. आवश्यक ठरेल. तुमच्या नंतर ज्या महिला या क्षेत्रामध्ये आल्या त्यांनी तुमच्याकडे कधी मार्गदर्शन मुद्दाम घेतलं का? तुमच्याकडे मुद्दाम काही माहिती घेतली का? हो, बऱ्याच जणांनी घेतली माहिती आणि त्याच्यामधल्या ज्या जास्त चांगल्या बाजू आहेत त्याच मी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण कुठेही गेलात तरी अवघड ह्या बाजू असतातच. चांगल्या बाजू सांगितल्यानंतर, कारण मी तरी ते खूप आवडीने केलं होतं की मला एक ते आव्हान होतं म्हणून मी केलं आणि मला हे सिद्ध करायचं होतं की मुली गाडी चालवू शकतात आणि 60 वर्ष वयापर्यंत चालवू शकतात. बाकीचं मी जास्त लक्ष दिलं नव्हतं कुठे. ही जबाबदारी माझी होती की महिला हे काम करू शकतात की नाही, कारण मी आले तेव्हा महिला नव्हत्या आणि मी शेवटपर्यंत गाडी काम केले. प्रत्यक्षात मला जे सिद्ध करायचं होतं ते मी केलं. बाकी राहिलेलं माझं जे काम आहे ते तुम्ही महिलांनी करायचं आहे असं मला वाटतं. वा, खूप छान. सुरेखाताई यादव, तुम्ही इथे आलात आणि 36-37 वर्षांचा तुमचा रेल्वेमधला प्रवास हा आमच्यासमोर उलगडलात. याच्यामध्ये दिसतोय तो तुमचा दृढ निश्चय, कष्टाळूपणा आणि मानसिक समतोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर या गोष्टींमुळे तुम्ही ही आपली सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे कुशलतेने पूर्ण करू शकलात. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद, आपण मला इथे बोलावलं. श्रोतेहो, सारथी हजारो प्रवाशांची पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.